सारखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम. परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग नमन करते. परमादरणीय सुनील काका यांनाही साष्टांग नमन करते. आणि श्रोते, आपण जगदीशांची मूर्ती आहात, माझे प्रेरणास्थान आहात, म्हणून आपणाला पण मी साष्टांग नमन करते. श्रोते, आपण जगदीश मूर्ती, श्रवणे बैसावे एकांती, स्थिर होईल माझी मती, आपणा कृपा प्रसादे. परत एकदा आपल्याला साष्टांग नमन करते आणि आजच्या निरूपणाला प्रारंभ करते. निरूपणाचा विषय दासबोध, आणि या दासबोधाच्या अंतर्गत समास आपला 13वा चालू आहे. आणि ह्या 13व्या समासामधलं समास दशक 13वा आणि समास 7वा चालू आहे, प्रत्यय विवरण. प्रत्यय विवरण अशा पद्धतीचा हा समासाचा शीर्षक आहे. प्रत्यय म्हणजे काय? प्रत्यय कशाला म्हणतो? प्रत्यय कशाला म्हणतात? आपण म्हणतो मला याचा प्रत्यय आला. प्रत्येक गोष्टीचा आपल्याला प्रत्यय येत असतो. म्हणजे प्रत्यय म्हणजे प्रचिती, म्हणजे प्रत्यय म्हणजे अनुभव. प्रत्यक्ष येणाऱ्या अनुभवाला प्रत्यय असं म्हणतात. आणि असं ह्या प्रत्ययाचं विवरण आम्हाला या समासामध्ये समर्थांनी सांगितलेलं आहे. आता मागच्या लघुबोध निरूपणामध्ये लघुबोध आपण पाहिला की अत्यल्प वेळामध्ये आणि अत्यल्प शब्दामध्ये, परंतु पूर्ण असा जो बोध करता होतो तो लघुबोध आहे. आणि असा लघुबोध झाल्यानंतर आता जीवाचे ब्रह्मामध्ये आम्हाला निवेदन करायचे आहे आणि निर्गुण ब्रह्माशी ऐक्य साधायचं आहे. जीवाचे ब्रह्मामध्ये निवेदन म्हणजे ब्रह्माशी ऐक्य करायचं आहे. आणि जीव आणि ब्रह्म यांचं असलेलंच मूळचं जे ऐक्य आहे, त्या मूळच्या ऐक्याला आम्हाला प्राप्त व्हायचं आहे. याचा आम्हाला अनुभव घ्यायचा आहे. अनुभव रूप व्हायचं आहे, घ्यायचा नाहीये. घ्यायचा का म्हटलं? आपल्याला आपलं स्वतःची जी एकंदर समजण्याची जी हे असते, कक्षा असते, समजण्याची जी एकंदर उंची असते, त्याप्रमाणे आपण शब्दाची रचना करत असतो. म्हणून अनुभव घेणे हा सुरुवातीला प्रयोग करायचा, परंतु वास्तविक पाहता अनुभव घ्यायचा नसतो, अनुभवाला प्राप्त व्हायचं असतं. असलेल्याच अनुभवाला प्राप्त व्हायचं असतो. अशा पद्धतीची मांडणी आपण प्रत्येक वेळेला केली पाहिजे. विचारांची मांडणी जर योग्य झाली, शब्दांची मांडणी जर योग्य झाली, तर निर्णय सुद्धा योग्य आम्हाला घेता येतो. आणि निश्चय सुद्धा मग योग्य त्या माफक शब्दामध्ये, योग्य त्या शब्दामध्ये, नेमक्या शब्दामध्ये करता येतो. शब्दाची मांडणी नीट हवी. आणि शब्दाची मांडणी नीट असेल तरच निर्णय, नाही तर मग आपल्याला माहितीच आहे, इतिहास सांगतोच आहे, धचा मा झाल्याबरोबर शब्दाच्या मांडणीमध्ये गडबड झाली, एका शब्दाची फक्त गडबड झाली तर केवढा मोठा गोंधळ झाला हो पेशवेकालीन. सगळ्यांना माहिती आहे, वेगळं सांगायला नको. आनंदीबाईंनी नारायणराव पेशवे जे आहे त्यांना धरा म्हणून एक खलिता पाठवला होता पेशवेंनी, परंतु त्या खलितामध्ये धरावेच्या ऐवजी त्यांनी धचा मा केला. मारावे एवढी मांडणी केली आणि नारायणरावांची कत्तल करण्यात आली. अत्यंत कर्तबगार असे नारायणराव पेशवे होते.
म्हणजे फक्त धचा मा. म्हणून शब्दाची मांडणी ही नीट व्यवस्थित जर झाली तर निर्णय सुद्धा हा व्यवस्थित होतो. म्हणून असलेल्या जीव ब्रह्म ऐक्याला आम्हाला प्राप्त व्हायचं आहे. अनुभव रूपता आम्हाला अनुभवायची आहे. म्हणून प्रत्यय विवरण. मग आता ह्या प्रत्यय विवरणामध्ये समर्थांनी सगळ्यात महत्वाचं प्रत्यय विवरण करत असताना म्हणजे असलेल्याच अनुभवाला जो प्राप्त व्हायचंय, झालेलाच विषय परत आहे पूर्ण. पहिल्या 5 ओव्यात अगदी आपल्या अनेक वेळा झालेल्या आहे. परंतु आपण कालच लघुबोधामध्ये वाचलं की आपण किती वेळा सांगितलं तरी ते ऐकलं पाहिजे. कारण ब्रह्मतत्व हे अतिसूक्ष्म आहे. म्हणून ते परत सांगावे, परत ऐकावे, परत तेच बोलावे असं कालच आपण समर्थांनी आम्हाला सांगितलं आणि आपण त्याचा अभ्यास सुद्धा केला. म्हणून आजच्या या प्रत्यय विवरणामध्ये फार महत्वाचं सूत्र या ठिकाणी समर्थांनी दिलेलं आहे. प्रपंच अथवा परमार्थ. समर्थांची सुंदर ओवी दशक 20व्या मध्ये आहे, 3ऱ्या समासामध्ये. पण समर्थ म्हणतात की प्रपंच अथवा परमार्थ प्रचिती विण अवघे व्यर्थ. प्रपंच असो की परमार्थ असो, प्रचिती शिवाय सगळं व्यर्थ आहे. आपल्याला प्रपंचामधला अनुभव आहे की नाही, अनुभवाशिवाय सगळं व्यर्थ आहे. काही विशिष्ट वयानंतर अनुभवी होतात ते लोक. मग आपण काय म्हणतो, अनुभवी लोकांना विचारा. आणि अनुभवी लोकांना जर आम्ही विचारलं आणि त्यांचा अनुभव गाठीस धरून जर आम्ही मार्गक्रमण केलं तर आम्हाला सुद्धा आम्ही पण त्याच अनुभवापर्यंत जाऊन पोहोचतो. म्हणून परमार्थ असो की प्रपंच असो, प्रचिती विण अवघे व्यर्थ. प्रत्येक गोष्टीचा आम्ही अनुभव घेण्याचा प्रयत्नच करत असतो. नवीन गाडी सुरू झाली म्हटल्यानंतर आपण एकदा बसून तर पाहू, त्याचा अनुभव तर आपण घेऊन पाहू. नवीन गाडी घेतली तर त्याचा अनुभव तर घेऊन पाहू. अनुभव घेऊन पाहू हे कशात, हे वाक्यरचना जी आहे ही प्रचिती घेण्यासाठी आम्ही तत्पर आहोत प्रपंचामध्ये. पण प्रपंचामध्ये प्रचिती आम्हाला येत असते आणि परमार्थामध्ये त्या प्रचितीला, त्या प्रत्ययाला आम्ही प्राप्त होत असतो. एवढा फरक आहे प्रपंच आणि परमार्थ याच्या अनुभवामध्ये. इतकी तफावत आहे. प्रपंचामध्ये अनुभव घ्यावा लागतो, अनुभव यावा लागतो आणि परमार्थामध्ये असलेल्याच अनुभवाला फक्त मला प्राप्त व्हावं लागतं. बस, फक्त निवेदन व्हायचं असतं. फक्त ऐक्य असलेल्या मूळच्या असलेल्या ऐक्याचाच अनुभव रूपता मला अनुभवायची असते. इथे काहीही करावं लागत नाही परमार्थामध्ये. आणि प्रपंचामध्ये अनुभवासाठी सगळी खटाटोप आहे, वेगळा खटाटोप सांगणे नको. म्हणून प्रपंच अथवा परमार्थ प्रचिती विण अवघे व्यर्थ. प्रत्येक ज्ञानी तो समर्थ सकळांमध्ये. पण ज्याला प्रत्यय येतो तो समर्थ आहे सकळांमध्ये. ज्याला अनुभव येतो तो सगळ्यांमध्ये समर्थ असा असतो. सगळ्यांमध्ये समर्थ कोण जर असेल तर जो अनुभवाचे टक्के टोणपे खात शहाणा झालेला असतो तो. आपण 4 पावसाळे आम्ही जास्ती पाहिले आहेत, म्हणजे तुमच्यापेक्षा आम्हाला जास्ती अनुभव या गोष्टीचा. प्रत्येक ज्ञानी तो समर्थ. आता परमार्थामध्ये जो अनुभवाला प्राप्त झालेला असतो तो समर्थ आहे. तो समर्थ आहे. आपला दशक 13वा आणि समास 7वा चालू आहे. ज्यांनी पुस्तक त्यांनी निश्चित या पुस्तक उघडा, दासबोध समोर ठेवा आणि ह्या समासाचं निरूपण आहे. त्यावेळेला पुस्तक समोर असेल तर हा समास आपल्याला खूप चांगला समजणार आहे. थोडा वेगळा जरा विचारांचा थोडा वेगळा आहे, परंतु आहे तोच विचार. म्हणून मग प्रत्यय म्हणजे अनुभव हे ठरलं आपलं. प्रत्यय म्हणजे अनुभव. मग आता हा जो अनुभव आहे हा कसा घ्यायचा,
या अनुभवाला मला कसं प्राप्त व्हायचं, म्हणजे नेमका विचार मी कसा करायचा. विचार तोच, पण त्या विचारांचा थोडी यावेळेला पद्धत थोडीशी वेगळी आहे. नानाविध प्रकाराने आम्हाला विचार करावे लागतात. एकाचाच विचार नानाविध प्रकाराने करतो. एकच विवेक जसा मी 3 प्रकारांनी करतो, तसा विचार सुद्धा, आत्मविचार सुद्धा अनेक विविध अंगांनी आम्हाला तो करावा लागतो. आणि म्हणून जड कितुके पडिले, समर्थांची उभी आहे, याच्यातली नाहीये. जड तितुके पडिले, चंचल तितुके निघून गेले. जड तितुके पडिले, चंचल तितुके निघून गेले. जड चंचलाचे रूप आले प्रत्ययासी. आम्हाला काय करायचं आहे, विचार आता ह्या समासामध्ये विचार कोणत्या अनुषंगिक करायचा आहे, की जड आणि चंचल जे आहे, या जड आणि चंचलाचं रूप जे आहे, ह्या रूपाच्या अनुषंगिक आम्हाला विचार करायचा आहे. जेवढे काही रूप आहे, जेवढे काही जड आहे, जेवढं काही चंचल आहे, त्याला आम्हाला आधी ओळखायचं आहे. आणि मग जड आणि चंचल ओळखल्यानंतर त्यांचं अधिष्ठान जे ब्रह्म आहे, त्या ब्रह्माचा अनुभवाला प्राप्त व्हायचं आहे. अशा पद्धतीने यावेळेला ह्या समासामधून विचाराची दिशा अशी आहे. जड चंचलाच्या माध्यमातून आम्हाला यावेळेला विचार समर्थांनी ह्या समासामध्ये दिलेला आहे. समर्थांनी सुरुवातीला सांगितले की निर्मळ, निश्चळ, निराभास, तयास दृष्टांत आकाश. आकाश म्हणजे अवकाश, पसरला पैस. समर्थ म्हणतात की कसं आहे आत्मस्वरूप, कसं आहे आत्मस्वरूप, निर्मळ आहे, निश्चळ आहे, निराभास आहे. वृत्ती ज्ञानाने ते कळून येणार नाही. विमल, अढळ आणि निराभास या गोष्टींचा आता उल्लेख आज करत नाही, कारण समासामधल्या विचारांची दिशा आपल्याला फार महत्वाची आहे समजणं म्हणून. आणि म्हणून त्यांना आकाशाचाही दृष्टांत दिलाय की आकाश जसं निराभास आहे आणि आकाश जसं सगळीकडे पसरलाय, व्यापक आहे, तसंच ब्रह्म हे व्यापक आहे. आकाश सर्व व्यापक आहे, तर ब्रह्म निरपेक्ष व्यापक आहे. अशा पद्धतीचा दृष्टांत आम्हाला दिलेला आहे. आणि आम्हाला ब्रह्मस्वरूप कसं आहे हे समर्थांनी आणि सुरुवातीला मांडणी केली आहे. का मांडणी केली आहे सुरुवातीला? कारण ही मांडणी करून आम्हाला आमच्या अनुभवाची परत स्मरण समर्थ देऊन राहिले आहेत. ह्या अनुभवाला आम्हाला प्राप्त व्हायचं आहे रे, की जे ब्रह्मस्वरूप निर्मळ आहे, निश्चळ आहे आणि निराभास आहे. मग आता माझ्यामधले असलेला मळ, माझ्यामध्ये असलेली चंचलता आणि माझ्यामध्ये असलेला सगळा जो भास आहे, या सगळ्या जीवामध्ये असलेला जो भास आहे किंवा जीवामध्ये असलेल्या चंचलता आहे आणि जो मळ आहे, या सगळ्यांना आम्हाला बाजूला काढायचं, विचाराने याचा निराश करायचा आणि मी असलेल्या स्वरूपाला प्राप्त व्हायचं. त्यासाठी काय पद्धतीने विचार आहे, तर सगळ्यात पहिले ब्रह्म हे निश्चळ आहे हा आम्ही निर्णय करून घेतलेला आहे. आणि आता चंचल म्हणजे काय याकडे समर्थ वळतात आहे की ब्रह्म निश्चळ आणि चंचल आत्मा. आत्मा म्हणजे जीवात्मा, या ठिकाणी आत्म्याचा अर्थ जीवात्मा असा घ्यायचा. आता आपल्याला लक्षात येईल की ब्रह्म तर निश्चळ, आत्मा ब्रह्म तर एकच आहे, तर मग कसं? या ठिकाणी आत्मा म्हणजे जीवात्मा, म्हणजे जीव. ब्रह्म निश्चळ आहे, जीव चंचल आहे. आणि कसा चंचल आहे जीव? वायू जसा चंचल असतो, वायूची उपमा दिली, वायू जसा चंचल असतो तसा जीव चंचल आहे. अगदी त्याप्रमाणे जीव चंचल आहे. आम्हाला चंचलाचा विचार करायचा या ठिकाणी. आणि जड जितके आहे, जड तितुके पडिले म्हणजे जडाचा पण विचार करायचा आहे. जड आणि चंचल याचा दोन्हीचा विचार करून त्याच्या मागे असलेलं चेतन तत्व आम्हाला त्याचा विचार करायचा आणि ते मी आहे हा निर्णय घ्यायचा आहे. मग या ठिकाणी विवेकाच्या माध्यमातून हा निर्णय आम्ही घेतला का?
नाही. तर ह्या ठिकाणी आम्ही जड आणि चंचल ह्याचं रूप जाणून निर्णय घ्यायला तत्पर झालो. हे लक्षात घ्या, हे महत्वाचं सूत्र आहे. मग आता या ठिकाणी दृष्टांत नेहमी देतात. नेहमी दृष्टांत देतात. कशाचा दृष्टांत देतात? घटाचा दृष्टांत देतात. घटाकाश, जलाकाश, मेघाकाश याचा नेहमी दृष्टांत देतात की जो घटामध्ये व्यापलेला आकाश आहे, घट आहे, आणि त्या घटामध्ये जे आकाश आहे, घटामध्ये पोकळी असते की नाही, मग पोकळी असल्यानंतर त्यामध्ये पोकळी म्हणजे आकाश आहे, आणि ह्या आकाशाला ब्रह्म ब्रह्म म्हणतात. घटामधल्या आकाशाला ब्रह्म असं म्हणतात. ते आम्हाला समजण्यासाठी म्हणून हा दृष्टांत घटाचा दृष्टांत दिलेला आहे. आणि पाण्यामध्ये जे आकाश प्रतिबिंबित होते, घटामध्ये पाणी भरलं. आता घटामध्ये काय भरलं? पाणी भरलं. म्हणजे घटामध्ये आकाश आहेच की नाही, मग आकाश असताना पाणी भरलं की नाही आम्ही त्याच्यामध्ये, म्हणजे पोकळी असल्यामुळेच आम्ही पाणी भरलं त्याच्यामध्ये. आणि पाण्यामध्ये प्रतिबिंब पडतं की नाही आकाशाचं, पाण्यामध्ये आकाशाचं प्रतिबिंब पडतं. म्हणजे पाण्यामध्ये आकाशाचं प्रतिबिंब पडतं त्याला जीव असं म्हणतात. म्हणजे बुद्धीमध्ये कुटस्थाचं प्रतिबिंब पडलं. प्रतिबिंब सापेक्ष हे घटातील पाण्या म्हणजे जलाकाश ही कल्पना जी मांडली ही प्रतिबिंब सापेक्ष मांडली. प्रतिबिंब पाण्यामध्ये पडलं तसं बुद्धीमध्ये कुटस्थाचं प्रतिबिंब पडलं, म्हणून तो जीव झाला. आणि आता या प्रतिबिंबामधलं जे आकाश आहे हे चंचल आहे. चंचलाचं रूप जाणणं सुरू आहे आपलं, आणि जडाचं पण रूप जाणणं चालू आहे. आणि ब्रह्म कसं आहे? निश्चल आहे. ब्रह्म निश्चल आहे, ते अढळ आहे. मग या निश्चलतेला आणि अढळतेला आमच्या जीवामध्ये, हा जो जीव आहे ह्याच्यातली जी चंचलता आहे, ह्या चंचलतेने आम्ही ह्या अढळ निश्चल तत्वाकडे आमचं पूर्णपणे दुर्लक्ष असतो. म्हणून ही चंचलता जी आहे याचं रूप जाणायचं आणि याचा निराश करायचा. म्हणून चंचल काय काय आहे हे आधी आम्ही सगळ्यात लक्षात घ्यायचं. सगळ्यात पहिले जीव चंचल आहे. जीवात्मा हा चंचल आहे. कारण का बरं तो चंचल आहे? कारण जीवात्मा जो आहे हे प्रतिबिंब आहे, कुटस्थाचं प्रतिबिंब पडलेलं आहे, म्हणून ते चंचल आहे. मग आता आम्ही या जीव पातळीचा विचार करायचा का? या जीवाचा विचार करायचा का? किती आम्ही या जीवदशेमध्ये रमतो हो. माझ्या जीवाला बिलकुल काही हे पटत नाही. माझा जीव आज काही खुश नाही. म्हणजे मी खुश माझा जीव खुश असेल तर मी खुश, तो जर नाखुश असेल तर मी नाखुश. एवढं त्या जीवदशा आमची घट्ट आहे हो. ही घट्ट असलेली जीवदशा आहे, याचा आम्हाला निराश करायचा आहे. म्हणून लक्षात घ्यायचं की सगळ्यात पहिले आम्हाला हा जीवच चंचल आहे हे सांगितलेलं आहे. पण जीवच का चंचल आहे? तर जे जन्माला येतं, जे नष्ट होतं ते सगळं चंचल असतं. काय जन्माला येतो? ही सृष्टी सगळी जन्माला येते. देहादी जगताची उत्पत्ती होते आणि त्याचा लय पण होतो, म्हणून ते चंचल आहे. तसाच जीव सुद्धा उत्पन्न होतो आणि नष्ट होतो, म्हणून तो पण चंचल आहे. आणि असा हा जो जीव आहे, या जीवाला आम्ही सत्य समजतो, आणि त्यामुळे देहालाच आम्ही सत्य समजतो. देहाला सत्य समजल्यामुळे आता हा देह ज्या घरामध्ये राहतो, म्हणजे आमचं सिमेंटचं घर, त्या घराला आम्ही सत्य समजतो. हे सिमेंटचं घर ज्या ब्रह्मांडामध्ये राहतो त्याला आम्ही सत्य समजतो.
त्याला आम्ही सत्य समजतो आणि या जगाला सुद्धा आम्ही सत्य समजतो. हे जग जे आहे, हे जग ज्या ब्रह्मांडामध्ये राहिलेलं आहे, हा देश, हे जग, हे घर आमचं सिमेंटचं जे घर आहे, हे ज्या गावामध्ये आहे, ते गाव ज्या देशामध्ये आहे, तो देश ज्या पृथ्वीत आहे, ती पृथ्वी ज्या ब्रह्मांडात आहे, या सगळ्याला आम्ही सत्य तिचा दर्जा देतो. अशी ही पाहावी घरांची घरे, अशी घरांची ही सगळी घरं आम्ही याला सत्यत्व देतो. आणि निरंजन आम्ही बांधिले घर, याला याकडे आमचं लक्ष नसतो. ते निरंजन जे घर आहे ते अढळ आहे, ते कधीच पडत नाही. परंतु ही सगळी घरं ढासळतात. प्रलयामध्ये ब्रह्मांड ढासळत, कालांतराने भूकंप आला की देश पण ढासळतो, आमचं घर पण कालांतराने नष्ट होतं. आणि हे घर सुद्धा, याला सुद्धा कालावधी नष्टतेचा आहेच. म्हणजे हे या घटापासून ब्रह्मांडापर्यंत सगळं नष्ट होणार आहे, सगळ्याची उत्पत्ती झालेली आहे. म्हणून हे सगळं चंचल आहे. समर्थ असं म्हणतात, हे सगळं चंचल आहे, त्याचं चंचलत्व आम्ही लक्षात घ्यायचं. आणि ही जी पंचभौतिक जी सृष्टी आहे, अविद्या जड, आत्मा चंचल. मग कसं जड आणि चंचल आहे? जड कर्पूर, आत्मा अनळ. जीवात्मा कसा आहे? जीवात्मा चंचल आहे. आणि अविद्या म्हणजे आम्ही या सगळ्या घरांना या ज्या 4-5 घरांना सत्यत्व दिलं, देहादी जगताला जे सत्यत्व दिलं, ही अविद्या आहे, ही जड आहे, ही अविद्या जड आहे. आणि जीवात्मा चंचल आहे. मग याला समर्थाने उपमा दिलीये अग्नी आणि कापूर. कापूर जड आहे आणि अग्नी कसा असतो? अग्नी चंचल असतो. पण तरी सुद्धा दोन्ही सुद्धा जळून जातात, काही शिल्लक राहत नाही. अग्नी कापुराला जातो आणि स्वतः पण विझून जातो. कापुराच्या वाती उजळल्या ज्योती ठाईच समाप्ती झाली, त्याची म्हणतात की नाही, ते वृत्तीशून्य अवस्थेमध्ये म्हणतात. परंतु आम्ही ज्यावेळेला कापुराला आग लावतो, अग्नी लावतो, त्यावेळेला तो अग्नी पेट घेतो आणि आपल्या आपच विझून पण जातो. कापूर पण गायब, अग्नी पण गायब, काही शेष तिथे राहत नाही. त्याप्रमाणे अगदी याचप्रमाणे ईश्वर सुद्धा प्रलय करून स्वतः लीन होतो. विचार कसा सुरू आहे की जड काय आहे? अविद्या जड आहे. जड काय आहे? हे सगळं पूर्ण याला सत्यत्व आम्ही जे दिलाय ते जड आहे. आणि चंचल काय आहे? जीवात्मा चंचल आहे. आणि म्हणून ही जी सगळी नामरूपात्मक जी सृष्टी आहे, ही अनेक आहे. परंतु अनेक जरी असली तरी सुद्धा ह्या सगळ्यामध्ये व्यापून निरपेक्ष व्यापक असलेला आत्मा आहे, ब्रह्म आहे, ते निश्चळ आहे, ते मी आहे. हा निर्णय आम्हाला प्रत्येक वेळेला घ्यावा लागेल. म्हणून जड आणि जडात तुके पडिले. आता या जडाला सगळ्यांना पाडायचं आहे, म्हणजे यांच्यातलं सत्यत्व काढून टाकायचं आहे. आणि चंचल तुके निघून गेले. जेवढा चंचल भाग आहे, हे सगळं याचा निराश झाला, या सगळ्याचा निराश झाला. मग जड तितुके पडिले, मग पडिले पाडायचं आहे सगळ्याला, जडाला. तर मग कसा विचार करावा लागेल की जेवढं जड आहे, म्हणजे जेवढे अनात्म अचेतन पदार्थ आहे, यांना जर पाडायचं असेल, यांच्यातलं सत्यत्व काढायचं असेल, तर हे सगळे अनात्म अचेतन पदार्थ जे आहे यांना
यांचं ज्ञान मला कोणामुळे होतं असा विचार करायचा आहे. जडाचा विचार करताना त्याचं ज्ञान मला कोणामुळे होतं असा विचार करायचा आहे. पेन आहे, हा पेन जड आहे, हा पेन अनात्म आहे. ह्याच ज्ञान मला कोणामुळे होतो असा विचार जर मी केला तर ह्याचं ज्ञान मला आत्म्यामुळे होतं. आत्मसत्तेच्या अधिष्ठानावर हे ज्ञान मला होतं. आणि हा जो आत्मा आहे हा या सर्व अचेतन पदार्थामध्ये व्यापून आहे. हा आत्मा हे चैतन्य या पेनाला व्यापून आहे. पेनामध्ये आहे का? नाही. पेनामध्ये त्याची अभिव्यक्ती आहे का? नाही. पेनामध्ये त्याचं प्रगटीकरण आहे का? आत्म्याचं चैतन्याचं प्रगटीकरण पेनात आहे का? नाही. पण चैतन्य या पेनाला व्यापून आहे म्हणून मला याचं ज्ञान होतं. म्हणून जडाचं जे ज्ञान आहे हे आम्हाला आत्म्यामुळे होतं. आणि सर्व ईशसृष्टी सगळा जो पसार आहे ह्या सगळ्याचं देहादी जगताचं जो नियमन करतो हा ईश्वर करतो. ब्रह्माच्या अधिष्ठानावर हा ईश्वर करतो. म्हणजे हाच आत्मा ईश्वर रूपाने या सर्व जड आणि चेतनाचं नियमन करतो. असा विचार आम्ही करायचा. म्हणून हा सगळा जो जड चेतनाचा पसार आहे हा चंचल ईश्वराचा आहे. चंचल ईश्वराचा आहे, तो ब्रह्माचा नाही, तो निश्चळ ब्रह्माचा नाही. मी मूळचा निश्चल आहे, मी चंचल नाही. म्हणून या देहादी जगताला मी सत्यत्व कधीच देऊ नये. लक्षात येतोय का? जड अनात्मा चेतवी आत्मा सर्वी वर्ते सर्वात्मा अवघा मिळून चंचल आत्मा निश्चळ नव्हे. आम्हाला काय करायचंय? प्रत्यय विवरण करायचं आहे. म्हणजे जड आणि चंचलाच्या रूपाचा आम्हाला आधी प्रत्यय येणं महत्वाचं आहे, आधी अनुभव येणं महत्वाचं आहे. जडाचा अनुभव आम्हाला कोणामुळे येतो? आत्म्या ब्रह्मामुळे येतो. जडाचा अनुभव येणं म्हणजे जडाचं ज्ञान आम्हाला कोणामुळे होतं? त्या ब्रह्मसत्तेमुळे होतं. त्याच्या अधिष्ठानावर ते होतं. कारण ते ब्रह्मतत्व, ते चैतन्य सगळ्या जडाला व्यापून आहे. व्यापून असल्यामुळे आम्हाला त्याचं ज्ञान होतं. आणि बाकी जो सगळा चंचलाचा जो पसार आहे, जेवढं काही आम्हाला चंचल दिसत आहे, चंचल सृष्टी जेवढी दिसते आहे त्या सगळ्या चंचल सृष्टीचं नियमन कोण करतो? तर ईश्वर करतो. तो ईश्वर करतो. तो ईश्वर चंचल आहे. त्यात निश्चळ ब्रह्माचा त्याच्यामध्ये त्या नियमनामध्ये काहीही रोल नाही. पण निश्चळ ब्रह्माच्या अधिष्ठानावर ईश्वर या सगळ्या जड चेतनांचं नियमन करतो. तो चंचल आहे. हे ईश्वराचं स्वरूप मी लक्षात घ्यायचं. हे जीवाचं स्वरूप मी लक्षात घ्यायचं. म्हणजे आता मी चंचलाचं स्वरूप लक्षात घेतलं आणि जडाचं सुद्धा मी रूप लक्षात घेतलं. स्वरूप नाही, चुकून म्हटलं. चंचलाचं रूप माझ्या लक्षात आलं आणि जडाचं पण रूप माझ्या लक्षात आलं. या पेनाचं मला ज्ञान होतं, पण या पेनाला माझं ज्ञान होत नाही. म्हणून हा जड. लक्षात घ्या. हा का बरं जड आहे पेन? हा पेन जड का बरं आहे? तर ह्या पेनाला माझं ज्ञान होत नाही आणि स्वतःचंही ज्ञान होत नाही की मी पेन आहे याचं ज्ञान या पेनाला नाही. पण हा पेन आहे हे ज्ञान मला होतं.
या जीवाला हे ज्ञान होतं. हे ज्ञान सुद्धा मला आत्मसत्तेवर होतं, ब्रह्माच्या सत्तेवर होतं. आणि ते मी आहे अशा पद्धतीने ब्रह्म हे निश्चळ गटामध्ये आहे. ब्रह्म कोणत्या गटात आहे? निश्चळ गटात आहे. आणि ईश्वर हा चंचल गटामध्ये आहे. आणि हे रहस्य जे जाणतात की नाही त्यांनाच ब्रह्मानुभूतीचा साक्षात्कार होतो. हे रहस्य आम्हाला जाणायला पाहिजे. या समासाच्या माध्यमातून आम्ही जड आणि चेतन याचं रहस्य समजून घ्यायचं आणि अनुभव उपतेकडे वाटचाल करायची. आमचे सगळे व्यवहार या जड आणि चंचलाच्या माध्यमातूनच होतात. सगळे व्यवहार, आमचं सगळं जीवन या जड चंचलामध्येच व्यतीत होतं. आमच्या जीवनामध्ये घडत असलेल्या घटना या कशा कोणामुळे घडतात? हो घटना ह्या माझ्याच प्रारब्धामुळे घडतात. माझ्याच कर्मामुळे माझं प्रारब्ध तयार झालंय. आणि याचा नियंता कोण आहे? ईश्वर आहे. मग आम्ही घडणाऱ्या घटनांना किती सत्यत्व देतो? अनुकूल असेल तर केवढा आनंद होतो. मुलगा पास झाला खूप आनंद होतो. नापास झाला तितकंच दुःख होतं. छान नोकरी लागली खूप आनंद होतो. आणि नोकरी सुटली तितकंच दुःख होतं. पण ह्या सगळ्या गोष्टीचा नियमन करणारा ईश्वर आहे. आणि तो चंचल आहे. चंचल असल्यामुळे एकसारखी परिस्थिती कधीच राहणार नाही. आणि ह्याचं जे मला चंचलाचं सगळं ज्ञान होत आहे हे मला त्या ब्रह्मतत्वामुळे होत आहे. ईश्वर सुद्धा ब्रह्माच्या अधिष्ठानावर हे सगळं नियमन करतो आहे. ते मी आहे. असा विचार आम्ही जड आणि चंचलाच्या बाबतीत करावा, नेहमी करावा. थोडा विषय जड आहे, कल्पना आहे मला, विषय जड आहे. परंतु विषय जरी जड असला तरी सुद्धा विचारांचा जो वेग आहे, विचारांची जी दिशा आहे ती यावेळेला प्रत्येक विवरणाच्या वेळेला म्हणजे अनुभव घ्यायचा असेल तर जड आणि चंचलाचं रूप जाणून मग अनुभव रूपता आम्ही अनुभवावी. म्हणून रूप यांचं जाणणं चालू आहे. हो पहिले रूप जाणणं चालू आहे. आपण साध्या व्यवहारामध्ये बघा, आम्हाला एखादी व्यक्ती पसंत पडते, त्याचं रूप पाहून आम्ही त्याच्यावर भाळतो, त्याच्या गुणांवर आम्ही भाळतो. परंतु ज्या वेळेला त्याचा प्रत्यक्ष सहवास येतो तेव्हा मग आम्ही त्याला जाणतो. सहवासाशिवाय आमचा अनुभव तयार होतो का? त्याच्या गुणांवर भाळतो, त्याच्या रूपांवर सुरुवातीला भाळतो. परंतु जसा आम्ही त्याच्यामध्ये त्याचा सहवास जसा जसा वाढतो तसं मग आम्ही त्याचे गुण त्याचं जाणतो. आमचा अनुभव त्यावेळेला तयार होतो. अहो तो दिसायला जरी असा असला ना, गोरा असला तरी आतून फार काळा आहे, हा आमचा अनुभव त्याच्यानंतर तयार होतो. पण तत्पूर्वी प्रथमदर्शनी आम्ही आधी रूपावरच भाळतो की नाही, आकारावरच भाळतो की नाही. आणि आकारावर रूपावर भाळून तिथेच आम्ही रमतो की नाही. आणि मग सहवासामध्ये दिवस गेल्यानंतर आमचा अनुभव तयार होतो. म्हणून आधी एक जड म्हणजे जडाचं रूप आम्ही जाणायचं, चंचलाचं रूप आम्ही जाणून घ्यायचं. आणि असं जाणून घेत असताना मग आम्ही अनुभव आमचा तयार होतो की हे जड हे चंचल जे आहे हे सगळं माईक आहे, हा भास आहे, हे काल्पनिक आहे, याचं अधिष्ठान ब्रह्म आहे, ते मी आहे. ईश्वर पण चंचल आहे, जीव सुद्धा चंचल आहे.
आणि जेवढी याच्याबद्दलचा जेवढं आम्ही सत्यत्व याला देतो, ही सगळी अविद्या आहे आणि ही अविद्या जड आहे. म्हणून निश्चळ ते परब्रह्म जेथ नाही दृश्य ब्रह्म, विमल ब्रह्म ते निभ्रम जैसे तैसे. परब्रह्म निश्चल आहे, पण दृश्य सृष्टी जी आहे हिला सत्यत्व नाही. आणि अशा या विमल ब्रह्माला, निर्मळ ब्रह्मामधलं सुरुवातीची पहिल्या ओवीमधला निर्मळ शब्द बघा, अशा या निर्मळ ब्रह्माला सृष्टीचा भ्रम स्पर्श करीत नाही. आता हा जो आम्हाला भ्रम झालेला आहे देहादी जगत सत्यत्वाचा, हा भ्रम जो झालेला आहे तो भ्रम या निर्मल ब्रह्म स्वरूपाला स्पर्श करीत नाही. ज्यावेळेला आम्ही ब्रह्मस्वरूपाला अनुभवाला प्राप्त होऊ त्यावेळेला आम्ही या भ्रमात कधीच राहणार नाही. आता भ्रमाचे जेवढे प्रकार आहे, देह सत्यत्व, भ्रांती, जगत सत्यत्व, देह सत्य वाटतो, जगत सत्य वाटतं, मी करता आहे, कर्तृत्व सत्य वाटतो, भोगणारा मी आहे मला सत्य वाटतो. या भ्रमात आम्ही कधीच राहणार नाही. या भ्रमातून निघणं म्हणजे ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होणं. या भ्रमातून निघणं म्हणजे, आणि या भ्रमातून जर आम्हाला निघायचं असेल तर आम्हाला या चंचलाचं आणि जडाचं रूप काढलं पाहिजे. कसं आहे, चंचल आहे, माईक आहे, भासमान आहे, काल्पनिक आहे, मिथ्या आहे. म्हणून याच्या नादी लागायचं नाही. यामध्ये अंतःकरणाची गुंतवणूक कधीच करायची नाही. ही बुडती बँक आहे. ही प्रत्येक वेळेला आम्ही लक्षात घेतलं पाहिजे, असं समर्थ आम्हाला सांगून राहिले आहेत. आणि म्हणून त्यासाठी आम्हाला समर्थांनी आत्मनात्म विवेक आणि सारासार विवेक शिकवलेला आहे. यामधला सार काय आहे, असार काय आहे, नित्य काय आहे, अनित्य काय आहे, आत्मा काय आहे, अनात्म काय आहे, हा सगळा विवेक आम्हाला नीट शिकवून आणि आम्हाला सुद्धा तो नीट विवेक करून मगच सारा विचारे संहार प्रकृतीचा, आम्हाला ह्या प्रकृतीचा निराश करायचा आहे आणि प्रत्ययाला प्राप्त व्हायचं आहे. आत्मप्रत्ययाला प्राप्त व्हायचं आहे. विचार आणि विचार हे एक साधन आहे. नित्य विचार, सारासार विचार, आत्मनात्म विचार, या विवेकाच्या माध्यमातून, या विचारांच्या माध्यमातून प्रकृतीचा आम्हाला प्रलय करायचा आहे. त्याला विवेक प्रलय असं म्हणतात. प्रकृतीचा निराश करायचा आहे. या प्रकृतीचा प्रलय ज्यावेळेला महाप्रलय होईल, तो ईश्वराचा प्रांत आहे, त्यात ईश्वरही नष्ट होणार आहे, तो माझा प्रांत नाही. पण मला आजच श्री गुरूच्या मार्गदर्शनानुसार विचार करून, विवेक प्रलय करून या देहादी जगताचा निराश करायचा आहे. याला निराश असं म्हणतात. म्हणून विचारे प्रकृती संवारे, दृश्य असताच ओसरे, अंतरात्मा निर्गुणी संचरे, अध्यात्म श्रवणे. 12, 13, 14 3 ओव्या मात्र मी सविस्तर घेणार आहे, वाचून घेणार आहे, कारण अत्यंत महत्वाच्या अशा या ओव्या आहेत. म्हणून विचारे प्रकृती संवारे म्हणजे या विचाराने, कोणत्या विचाराने, आत्मानात्म विचाराने, सारासार विचाराने ही जी दृश्य सृष्टी आहे ही अध्यस्त रूपाने असल्याचे आम्हाला अनुभवाला येते. जर आम्ही नित्य विचार केला, सारासार विचार केला, आत्मनात्म विचार केला, सार काय आहे, ब्रह्म आहे, असार काय आहे, हे देहादी जगत आहे, नित्य काय आहे, ब्रह्म आहे, अनित्य काय आहे, देहादी जगत आहे, आत्मा काय आहे, ब्रह्म आहे, आणि अनात्म काय आहे, हे देहादी जगत आहे.
अशा पद्धतीने जर आम्ही विचार केला, आता याच्यामध्ये आणखीन खोल विचार, बारीक विचार करायचा असेल तर ज्या वेळेला देहासंबंधी विचार करतो आम्ही आमच्या, तर या देहासंबंधी विचार करताना विचार करायचे, या देहासंबंधी विचार करताना या देहामध्ये आत्म आणि अनात्म विवेक करावा. देहासंबंधी विचार करताना देह कसा आहे, अनात्म आहे, आणि कोण अधिष्ठान ब्रह्म आत्मा आहे, आणि देह अनात्म जड आहे. म्हणजे देह कसा आहे, असत आहे, टिकणारा नाही. म्हणजे तिन्ही काळ टिकतं ते या देहाचं अधिष्ठान आहे, ब्रह्म आत्मा आहे, तो मी आहे. म्हणजे मला नाश नाही, या देहाला नाश आहे, या अनात्म वस्तूला नाश आहे, म्हणून मी सतरूप आहे. या देहाच्या बाबतीत विचार करताना असा विवेक केला तर मी सतरूप आहे हा निर्णय होईल. आता जगताच्या बाबतीमध्ये विचार करायचा आहे, ब्रह्मांडाच्या बाबतीत विचार करायचा आहे. हे सगळं ब्रह्मांड पंचभौतिक सृष्टी, भूतांपासून तयार झालेली ही सगळी सृष्टी आहे, ह्याचं मला ज्ञान होतं. प्रत्येक गोष्टीचं ज्ञान मला होतं. हे ज्ञान ब्रह्माच्या सत्तेवर मला होतं. ब्रह्म हे अज्ञानरूप असल्यामुळे मला प्रत्येक गोष्टीचं ज्ञान होतं. अगदी डोळे जरी बंद असले तरी मला स्पर्शाने ज्ञान होतं की नाही. डोळे बंद आहे आणि बर्फाचा खडा जर आमच्या हातात ठेवला, अरे बापरे बर्फ आहे वाटतं, खूप थंड आहे, झालं की नाही ज्ञान. आता तर डोळे बंद आहे, मग कसं काय तुम्हाला तर दिसते नाही, मग कसं काय थंड जाणवलं, स्पर्श ज्ञान कसं जाणवलं. हे आम्हाला त्या ज्ञानरूप तत्वामुळे ज्ञान झालं. म्हणून ते ज्ञानरूप तत्व मी आहे, म्हणून मी मूळचा ज्ञानरूप आहे. सच्चित आणि आनंद, नित्यानित्य विवेक. नित्य टिकणारा काय आहे, नित्य टिकणार सार तत्व नित्य आहे, आत्मतत्व नित्य. देहादी जगताचा जेव्हा आम्ही एकत्रित विचार करतो देहादी जगताचा, त्यावेळेला नित्य टिकणारं काय आहे, आत्मतत्व ब्रह्मतत्व हे नित्य आहे. आणि अनित्य काय आहे, देहादी जगत अनित्य आहे. नित्यानित्य विचार आणि असं नित्य टिकणारा जे ब्रह्मतत्व आहे ते मी आहे. मी नित्य टिकणार आहे, म्हणून किती आनंद होतो. असं सच्चित आनंद मी आहे, सच्चित आनंद रूप मी आहे, आणि बाकी सार असार अनित्य आहे. आता आम्ही याच जड आणि चंचलाचं रूप जाणलं आणि प्रत्ययाला प्राप्त झालो. आता आम्ही याचा अर्थ जाणला, आणि म्हणून विचारांनी ही सृष्टी जी आहे ही अध्यस्त आहे, अनुभवाला येतं, आणि ती दिसत असूनही मावळते, म्हणजे तिचा बाध होतो. तस्मात विचार करावा, देव कोण तो ओळखावा, आपला आपण शोध घ्यावा, अंतर्यामी. समर्थ म्हणतात तस्मात विचार करावा. विचाराने ह्या सृष्टी ही अध्यस्त रूपाने आहे, आणि अधिष्ठान त्याचं ब्रह्म आहे असा विचार करावा. आणि मग अध्यात्मशास्त्राच्या यथार्थ चिंतनाने, आता असा विचार केल्यानंतर सृष्टीबद्दल देहादी जगताबद्दल असा विचार करायचा, आणि अधिष्ठानाचा विचार सतत करायचा, अधिष्ठान दृष्टी विकसित करायची, त्याला यथार्थ चिंतन असं म्हणतात. आणि ह्या यथार्थ चिंतनाने सृष्टीचा जो ईश्वर आहे, नियामक ईश्वर आहे, या सृष्टीच्या नियामक ईश्वर जो आहे, या ईश्वराचं ब्रह्मामध्ये तो हरवून जातो. म्हणजे त्या ईश्वराचं त्या ठिकाणी आम्ही शरणागती पत्करून त्याचा विचार पण नंतर मग करत नाही. तो त्या ब्रह्मामध्ये त्याचं विलिनीकरण आपोआप होतं.
कशामुळे? यथार्थ चिंतनाने. यथार्थ चिंतन कशाचं? स्वरूपाचं. यथार्थ चिंतन कशाचं? अधिष्ठानाचं. अधिष्ठानाचं चिंतन जर आम्ही केलं तर हा ईश्वर जो आहे, हा ईश्वराचं ऐक्य होऊन जातं. जीवाचं पण ऐक्य होतं आणि ईश्वराचं सुद्धा. त्या ठिकाणी जीव आणि ईश्वर वेगळ्या संकल्पना राहत नाही. आणि म्हणून चढता अर्थ लागला तरी अंतरात्मा चढतची गेला. उतरल्या अर्थ उतरला भूमंडळी. ही ओवी आपल्याला कठीण जाणार. म्हणून सांगते की अध्यात्मशास्त्राच्या चिंतनाने जगत सत्यत्व निश्चयाकडून ब्रह्मसत्यत्वाच्या निश्चयाकडे झेप घेतली. आता ह्या जगत सत्यत्वाच्या निश्चयाकडून आता एवढा आम्ही विचारांनी, ज्या वेळेला आमच्या विचाराने, कोणत्या विचारांनी? 3 विचार, नित्य नित्य, सार विचार, आत्म अनात्म, ह्या विचारांनी ज्या वेळेला हे जगत सत्यत्व भ्रांती आमची निघून जाते. जगत सत्यत्व हा निश्चय आमचा निघून जातो आणि जगत मिथ्यत्वाचा जेव्हा निश्चय होतो, या 3 विवेकाच्या माध्यमातून जगत मिथ्यत्वाचा निश्चय होतो, त्यावेळेला आम्ही ब्रह्मसत्याच्या निश्चयाकडे झेप घेतलेली असते. म्हणून चढता अर्थ लागला तरी अंतरात्मा चढतची गेला. जगत सत्यत्व भ्रांती आमच्यातून जेव्हा निघून जाईल, जगत सत्यत्वाचा निश्चय ज्यावेळेला आमच्या अंतःकरणामधून निघून जाईल, त्यावेळेला आमच्या अंतःकरणामध्ये ब्रह्म सत्य हा निश्चय होईल, असा याचा सोपा अर्थ आहे. म्हणून आधी आम्हाला जगत सत्यत्व भ्रांती जी आहे, ही जगत सत्यत्व भ्रांतीतून निघायला पाहिजे. म्हणजे मग आमचा ब्रह्माचा निश्चय होण्याला वेगळं काहीच करावं लागत नाही. आणि त्यावेळेला म्हणतात ईश्वर हा ब्रह्मामध्ये हरवतो. म्हणजे ईश्वराचं अस्तित्वाचा आम्ही विचार करत नाही. त्याचं नियमन त्याला करू देतो. त्याचं प्रारब्धाप्रमाणे जसं माझं जीवनाचं नियम असेल तसं त्याला करू देतो. आणि त्या नियमाला आम्ही ठेविले अनंत तसेची राहावे. समोर जातो. त्यांनी दुःख दिलं, त्याला आम्ही समोर जातो, हसत स्वीकारतो. आनंद दिला तोही हसत स्वीकारतो. सुख दिलं तरी हसत स्वीकारतो. दुःख दिलं तरी हसत स्वीकारतो. आता ईश्वर हरवला की नाही याच्यामध्ये? ईश्वराचा विचार न करणं म्हणजे ईश्वर हरवणं. ईश्वर हरवला म्हणजे गायब झाला वगैरे असं नाही. ईश्वराचा विचार न करणं. काय देवा, तुला मीच दिसलो होतो एवढं दुःख द्यायला, बाकीचे कोणी दिसले नाही, ते पहा. एवढा अप्रामाणिक वागून सुद्धा त्यांच्या घरी 4 कार आणि मी प्रामाणिकपणे वागून माझ्याकडे एकही कार नाही, मीच तुला दिसलो. ईश्वराचं अस्तित्व आम्ही स्वीकारतो आहे, म्हणजे जगताला सत्यत्व देतो आहे. आणि म्हणून जगत सत्यत्वाचा जर आमचा निर्णय होत असेल तर आम्ही ईश्वर हा जगताचा स्वामी बनतो. आम्ही ईश्वराचं अस्तित्व स्वीकारतो. जगत सत्यत्वाच्या निर्णयामुळे ईश्वराचं सत्यत्व स्वीकारलं जाईल आणि ब्रह्मसत्यत्वाच्या निर्णयामुळे आम्ही ईश्वर हा ब्रह्मामध्ये हरवून जातो, विलीन होतो. एवढा फरक आहे. आणि ते ब्रह्म मी आहे हा निश्चय आमचा त्यावेळेला पक्का होतो. मग झेप कुठे घ्यावी? ब्रह्मसत्याकडे झेप घ्यावी सतत. कशाला जगत सत्यत्वाकडे झेप घ्यावी? हो, ब्रह्मसत्यत्वाकडे झेप घ्यावी. आणि अशी जर आमची विचार करण्याची झेप असेल तर आम्ही आत्मरूप होतो. मग सुरुवातीला जड चंचलाचं स्वरूप समजून घ्यायचं. विवेकाच्या माध्यमातून जड आणि चंचल समजून घेतल्यानंतर, असा यथार्थ चिंतन केल्यानंतर
ही स्थिती आम्हाला प्राप्त होते. आणि निर्गुण आणि निराकार कोण आहे? ब्रह्म आहे. निर्गुण निराकार ते मी आहे. आणि जर असा आम्ही विचार केला नाही तर मात्र झेप नसेल तर तोच ईश्वरी आहे हे कळलं नाही. तो सगुण निराकार ब्रह्मतत्व, ब्रह्म सगुण निराकारामध्ये ईश्वरा रूपामध्ये आहे हे जर आम्हाला कळलं नाही तर मात्र मग अंदाज, सगळे अंदाज आणि सगळं अंदाजाचं आणि याचं सगळं राज्य चालतं असं समर्थ म्हणतात. म्हणजे हे आम्ही समजून घेणं तेवढं गरजेचं आहे. ईश्वर संकल्पना आम्हाला पक्की माहीतच पाहिजे. ब्रह्म ही संकल्पना आम्हाला पक्की माहीत पाहिजे. जीव संकल्पना माहीतच पाहिजे. जगत म्हणजे काय ही संकल्पना माहीतच पाहिजे. शास्त्राने याला मीमांसा म्हणलेलं आहे. म्हणून विचारांची झेप आमची कशी हवी? ब्रह्मसत्य आहे ह्या इकडे आमची विचारांची झेप असली पाहिजे. आणि म्हणून अध्यात्मशास्त्राचं मनन आमचं झालं पाहिजे. आणि असं मनन आमचं जर होत असेल, संशय विपर्य रहित अध्यात्म चिंतनाचं जर आमचं मनन झालं तरच आम्हाला अपरोक्ष अनुभूती मध्ये आम्ही प्रवेश करू शकतो. तरच आम्ही अनुभव रूपता अनुभवू शकतो, अन्यथा नाही. म्हणून सगळा विचारांचा प्रांत आहे. विचार विचार आणि फक्त विचार. म्हणून सूक्ष्म तत्वाचा सूक्ष्म बुद्धीनेच विचार करावा लागतो. म्हणून स्थूल गोष्टींकडे त्याचं चिंतन करूच नाही. कधी स्थूलाचं चिंतन करू नये. प्रसंग येतो जातो, काळ येतो जातो, स्थूल आहे सगळं. वस्तू येतात जातात, माणसं येतात जातात, यांचा कधी विचार करू नये. त्याच्या मागच्या अधिष्ठानाचा विचार सतत करावा. कोणामुळे ज्ञान होतो, कोणामुळे दिसतो, कोणामुळे ऐकू येतो, केनोपनिषद हाच विषय सुरू आहे सध्या. हेच उपनिषद सुरू आहे सारखं. आम्हाला सारखं ह्याचाच आमच्यावर मारा आहे. कोणामुळे कोणामुळे केन केन. आणि असं जर का आम्ही विचार ह्या पद्धतीने करत नसू, आतापर्यंत सांगितलेल्या उभ्यांच्या पद्धतीने जर आम्ही विचार असू तर मात्र आमची दिशा निश्चितपणे आमची दिशा भूल होते. मग कसं असतं की कधी कधी आम्ही जातो श्रवणाला, त्या श्रवणामध्ये अगदी 9 रसांनी युक्त अशा कथा असतात आणि आम्ही त्या 9 रसामध्ये डुबतो. पण कथा मंथुनी नवनीता तैसे गे अनंता कधीही होत नाही. कहाणी निरूपण आपण ऐकलेलं आहे. आम्हाला त्या कथेमधून सुद्धा निर्णय कोणता घ्यावा लागेल? ब्रह्मस्वरूपाचाच घ्यावा लागेल. आमची झेप कुठे पाहिजे? कथा ऐकत असताना सुद्धा आमची झेप ब्रह्मस्वरूपावरच पाहिजे. कथेच्या माध्यमातून पण आम्ही तिथेच पोहोचलो पाहिजे. कीर्तनाच्या माध्यमातून पण आम्ही तिथेच पोहोचलो पाहिजे. म्हणून 9विधा भक्ती, प्रत्येक भक्ती ही आत्मनिवेदनापर्यंत माझी गेलीच पाहिजे. पादसेवन जर मी भक्ती करत असेल तर ती सुद्धा आत्मनिवेदनापर्यंत जावी. नाहीतर आम्ही अलीकडच्याच काठावर जर रंगलो तर आम्ही नवरसामध्ये, त्या धुंदीमध्ये राहू, त्या अभिमानामध्ये राहू. आणि जसं समर्थाने उदाहरण दिलंय की जसं सरडा बदलतो तसं सुद्धा संगतीप्रमाणे आमचे सुद्धा विचार बदलतील. नक्की बदलतील. संगतीप्रमाणेच विचार बदलतील. जशी संगत असेल तसे विचार बदलतील. परवा एका कार्यक्रमाला गेलो होतो आणि कार्यक्रमाला गेल्यानंतर त्या ठिकाणी अधिकारी व्यक्ती सद्गुरुदास महाराज आले होते, स्टेजवर बसले होते आणि त्यांच्या समोर त्यांची सेवा करण्यासाठी म्हणून एका प्रसिद्ध गायकाला पण बोलवलं. आणि त्या गायकाने मग त्यांच्या गायन सेवेमधून सद्गुरूंची सेवा केली. गायन सेवेमधून सद्गुरूंची सेवा केली. मग गाणं कोणतं म्हटलं? मी म्हटलं आता कोणतं गाणं म्हणतील? ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, अनाथांच्या नाथा तुझं नमो.
हे गाणं ते नक्की म्हणतील असं वाटत होतं. पण त्यांनी सुरू केलं गाणं, साधो ऐसाही गुरु भायो. आणि आता हे सुद्धा श्री गुरूंच्या त्याच्यावरचं गाणं आहे. अतिशय सुंदर गाणं आहे, फिल्मी सॉन्ग आहे. पण ह्या ठिकाणी श्रोता कुठे गेला? राग कोणता आहे, ताल कोणता आहे, सूर कसा आहे, स्वर कसा आहे. आणि गुरूंची सेवा करणारा सुद्धा ताल सूर स्वर याच्यामध्येच रंगला. का बरं? यथार्थ चिंतन नाही म्हणून, यथार्थ चिंतनाची जोड नाही म्हणून. आणि भक्त असता तर तिथे, मुमुक्षु तिथे असतात आणि त्यांना जर सांगितलं असतं तर अनाथांच्या नाथा तुझं नमो. मंथुनी नवनीता तैसे घे अनंत. आम्हाला त्याच्यातलं नवनीतच घ्यायचंय. आणि कथेच्या मागे त्याच्या ह्याच्यामध्ये त्या नवरसांमध्ये आणि बाकीच्या कशात मध्येच जायचं नाही. आत्मचर्चा सुरू असताना जर थोडा जरी पदार्थांचा एखादा विषय आला तर त्याच्यामध्येच आम्ही रंगतो आणि मूळ सूत्र आमचं सुटून जातो. हे काही जे धोके समर्थांनी दिलेले आहेत, विचारांच्या मध्ये येणारे जे धोके आहेत, तर हे आम्ही नक्की टाळावे. आणि टाळून आम्ही विचारांचा, योग्य विचारांचा अंतःकरणावर ठसा उमटून घ्यावा, ठसा उमटून घ्यावा. आणि हे सगळे विचार बाजूला करावे. समर्थांनी याला या कारणे सर्व सांडावे, एक देवास धुंडावे, तरीच वर्म पडे ठावे, काही एक. आधी देवास ओळखावे, मग अनन्य भावे भजावे, अखंड ध्यानासी धरावे सर्वोत्तमाचे. दशक 14 मधली ओवी आहे. आधी देवास ओळखावे. आधी देवाला ओळखायचं. जड आणि चंचलाच्या माध्यमातून आम्ही देवाला ओळखलं की जड आणि चंचलाचं अधिष्ठान देव आहे. मग अनन्य भावे भजावे, मग त्यालाच भजन, त्याचाच विचार, सतत त्याचाच विचार, त्याचंच अनुसंधान, त्याचंच निधिध्यासन करावं. आणि अखंड ध्यानासी धरावे सर्वोत्तमाचे. आणि मग मात्र अखंड त्याचंच ध्यान असावं, त्याचाच ध्यास असावा, तरच देवाचा अनुभव येतो. देव समजून देवाचा अनुभव येतो. समर्थांची रचना, वरमर पडे ठावे काही एक, तोपर्यंत नाही. आणि असा त्याचा ध्यास घेतला की मग सहजच आम्ही म्हणतो की तुझी वियोगे जीवित्व आले. रामा, तुझा वियोग झाला. कशासाठी जीवदशेला आम्ही केव्हा प्राप्त झालो? या सगळ्याचा वियोग झाल्यामुळे आम्हाला जीवत्व प्राप्त झालेलं आहे. सदा सर्वदा योग तुझा घडावा. सतत जर त्याचा योग असेल, सतत आम्ही त्याच्याशी युक्त असू. योग असेल म्हणजे सतत आम्ही स्वरूपाशी युक्त असू. सतत आम्ही आत्मविचार जर सतत तेवत असेल, आत्मज्योत जर तेवत असेल, सदा सर्वदा योग तुझा घडावा जर असेल, तर मग मात्र आम्ही देवची होऊनी थेलो. देव पहावया गेलो, देवची होऊनी ठेलो, याला प्रत्यय निरूपण असं म्हणतात. या प्रत्ययाला आम्हाला प्राप्त व्हायचं आहे. पण आम्ही काय करतो? आम्ही हे इंद्रिय जे दिले आहेत की नाही, साधारण कुठे आमची धोके कुठे असतात, आम्ही कुठे फसतो? या इंद्रियामध्ये जी भोगाची सोय केली आहे की नाही भगवंतांनी, त्यामुळे आम्ही त्या इंद्रियांच्या भोगामध्ये राहतो आणि देवाला विसरतो हो देवाला पूर्णपणे. सुंदर सुंदर दृश्य पाहतो आणि तो दृश्य तयार करणारा ईश्वराकडे दुर्लक्ष होतं. आणि त्या ईश्वराच्या अधिष्ठानाकडे तर अजिबातच लक्ष जात नाही. एकाला एक दुर्लक्षित होतो, एकाकडे लक्षच नाही, अजिबातच नाही. आणि म्हणून श्रीकृष्ण भगवंत सांगतात की सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज. मला तू शरण ये. सगळे धर्म जे आहे त्याचा त्याग कर रे बाबा.
सगळ्या धर्माचा त्याग कर आणि मला मला तू शरण ये, माझा शोध घे, सगळं काही दूर कर आणि माझा शोध घे. पण माझा हा उपदेश कोणाच्याही लक्षात येत नाही. येतो का हो आपल्या लक्षामध्ये हा उपदेश? आता तर काय निवडणुकीचेच वारे आहेत, केव्हा एकदा मीटिंग बंद होते, केव्हा एकदा पुढचं काय झालं बघतो, असं होतं की नाही आपल्याला? सगळं सारून आम्हाला फक्त एकच ध्यास द्यायचा आहे. एवढं कठीण काम आहे आणि हे आमच्याकडून होत नाही, म्हणून आम्ही दुःखी कष्टी होतो. बस सुखा लागी जीवा करीसी तळमळ, सुखासाठी हा जीव तळमळ करतो आणि हे सुख पाहतो कुठे? जड आणि चंचलामध्ये हे सुख पाहतो. जड आणि चंचलामध्ये आम्ही हे सुख पाहत असल्यामुळे आमच्या वाट्याला दुःख येतो आणि म्हणून आम्ही विवेक जर केला तर आम्ही सुखरूपतेला प्राप्त होऊ आणि अविवेक जर असेल तर आम्हाला दुःखाची फळं भोगावी लागतात. म्हणून आम्ही सगळ्यात पहिले काय करावं हे समर्थ म्हणतात, हे नक्की ठरवून केले पाहिजे. विवेकाचे फळ ते सुख, अविवेकाचे फळ ते दुःख, ह्यात मानेल ते आवश्यक केले पाहिजे. काय केलं पाहिजे? सतत विवेक करावा, सतत विवेक करावा. कधी सार असार करावा, कधी नित्य नित्य करावा, कधी आत्मनात्म करावा. कोणताही विवेक घ्या, कोणत्याही विवेकाची, पण विवेकाची कास धरा. विवेकाशिवाय जगणं हे व्यर्थ आहे. आणि प्रचिती वेळ सुद्धा अवघे सगळे व्यर्थ आहे. आणि म्हणून सगळ्यात पहिले आम्ही समर्थ म्हणतात आता करता कोण हे पहिले ओळखा, हाच पहिले विवेक आहे. आम्ही जर करता ओळखलो तर आम्ही शहाणं आणि मगच आम्ही हित आमचं साधू शकतो. स्वतःला करता म्हणतो आणि राम करता ऐसे म्हणशी, जेणे तू काय होशी? सुखी होशी. रामाला करता म्हण, यश कीर्ती प्रताप सगळं सगळं सांगतात जाईल. आणि स्वतःला करता म्हटलं तर मग मात्र सगळं दुःख पदरात आल्याशिवाय राहणार नाही. हा विवेक आहे की नाही? करता मी करता की राम करता आला की विवेक म्हणजे निवड. राम करता आम्ही निवडला, रामराया करता आहेत, त्याचं अधिष्ठान ब्रह्म आहे, ते अकर्ता या भूमिकेत आहे. मी अकर्ता आहे, करणारा सगळा ईश्वर आहे असं म्हणून कर्तृत्व त्याच्याकडे द्यायचं, भोक्तृत्व त्याच्याकडे द्यायचं आणि आम्ही अकर्ता या भूमिकेत राहायचं. याला प्रत्यय विवरण असं म्हणतात, याला अनुभव रूपाला प्राप्त होणं असं म्हणतात. श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे प्रत्यय विवरण नाम समास सातवा गुरु शिष्य संवादात्मक श्री दासबोध या ग्रंथातील प्रत्यय विवरण नावाचा 7वा समास समाप्त. राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी ताई. रामकृष्ण हरी मीनाताई. रामकृष्ण हरी रेखावणी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी धनश्रीताई. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.